हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी मार्फत जी सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता जाहिरात क्रमांक 114 115 या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज फोन येत होते. सर अपडेट काय आहे, 5 विषयाचा अभ्यासक्रम बाकी आहे, आमची परीक्षा कधी होणार, काय होणार, या सर्वच अपडेट संदर्भात आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला आणि अशा पद्धतीच्या सर्व अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण बघा, अनेक दिवसापासूनची जी प्रतीक्षा होती ती आता कुठंतरी संपत येताना आपण पाहत आहोत. आजच दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत वाणिज्य, अरबिक, त्यानंतर पर्शियन, पाली आणि संगीत या उर्वरित 5 विषयाचे सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता जाहिरात क्रमांक 114 115 पदभरतीचे अभ्यासक्रम अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले आहेत. वेबसाईटवर ते उपलब्ध आहेत. यामुळे लवकरच परीक्षेचं वेळापत्रक ऑनलाईन स्वरूपामध्ये जाहीर होण्याची दाट शक्यता नाही, तर जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार लवकरात लवकर ते टाइम टेबल जाहीर होणार आहे. कमी कालावधी मिळणार आहे. परत आपण आपल्या मनामध्ये असं वाटू नये की आपल्याला संधी होती आणि आपण त्या संधीला मुकलेलो आहोत. आता वेळ आहे ती वाट पाहण्याची नाही, तर अभ्यासाला लागण्याची, प्रत्येक क्षणाचा आपला हिशोब करण्याची. त्यामुळंच मी सातत्यानं म्हणत असतो, अभी नहीं तो कभी नहीं. या उक्तीप्रमाणे ही भरती प्रक्रिया पूर्ण पारदर्शक, गुणवत्ता आधारित, मेहनती विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या प्रक्रियेच्या खऱ्या अर्थाने भाग व्हायचा असेल तर आजपासूनच प्रामाणिक, सातत्यपूर्ण व चिकाटीने अभ्यासाला सुरुवात करा. मी आजच उदाहरण तुम्हाला सांगतो. मागेच 11 तारखेला म्हणजे 11 तारखेला एमपीएससी मार्फत प्राचार्य पद जे जाहिरात क्रमांक 117 म्हणजे आपल्यानंतर आपली 15, 16, 17 म्हणजे आपल्यानंतर दुसरी जाहिरात जी जाहीर झाली होती, प्रसिद्ध झाली होती आपल्या त्याच महिन्यामध्ये 2023 मध्येच. तर त्या प्राचार्य शासकीय अध्यापक महाविद्यालय या पदाची जी मुलाखत प्रक्रिया होती ती आजच पार पडली आणि त्याचे निकाल आजच मुलाखत पार पडल्यानंतर अवघ्या 1 तासामध्ये लागलेत. कारण की आपल्या ऑल एक्झाम कट्ट्यामार्फत जे विद्यार्थी किंवा आमचे स्नेही प्राचार्य हेरकळ सर त्या इंटरव्ह्यूला होते. मागच्या 8 दिवसापासून आम्ही सातत्यानं आपलं लेक्चर झाल्यानंतरनं इंटरव्ह्यूचं प्रॅक्टिस चालू होती आणि आज त्यांना त्या इंटरव्ह्यूमध्ये यश मिळालेलं आहे आणि ते शासकीय अध्यापक महाविद्यालय जाहिरात क्रमांक 117 यासाठी ते पात्र झालेले आहेत. आणि त्यांनी फक्त इंटरव्ह्यूसाठी म्हणजे मला मेसेज केला की सर आत्ताच इंटरव्ह्यू संपलाय. 3:30 वाजता सरांचा मेसेज आला आणि 5 वाजता मी घरी पोहोचतोय न पोहोचतोय तर त्यांचा कॉल आला की सर माझी निवड झालेली आहे, खूप खूप आभार म्हणून. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अतिशय पारदर्शक, एकही रुपया किंवा कोणताही ओळख नसताना अतिशय ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. तुम्हाला एकही रुपया द्यायची गरज नाही. मी त्या सर आता रविवारी भेटण्यासाठी येणारच आहेत. त्याचबरोबर सरांचा इंटरव्ह्यू देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना मार्गदर्शन ठरेल या पद्धतीनं आपण ठेवणार आहोत. नक्कीच तुम्ही ऐका. त्यावेळेस त्यांचे स्वतःचे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील. मी आजच स्टेटस ठेवलेलं आहे, त्यांच्या अभिनंदनाचं पोस्टही टाकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. बघा, विशेष लक्षात ठेवा की आता जी प्राध्यापक भरतीच्या जागा मी काल व्हिडिओ टाकला होता, 5020 जागा ज्या 40-50 फॉर्म्युल्यानं अकॅडमिक स्कोर 60 आणि 40 मुलाखत पर्सेंटेज या स्वरूपात प्राध्यापक भरती जी होणार आहे त्याच्यामध्ये नवख्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल असं सांगता येत नाही. मी सांगू शकत नाही. छातीठोक पद्धतीनं जे मी तुम्हाला एमपीएससी मार्फत जी भरती प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये मी छातीठोक पद्धतीनं सांगू शकतो की अतिशय पारदर्शक आणि आपल्या मेहनतीच्या बळावर आपण पोस्ट काढू शकता. ज्यांची तयारी ठोस आहे तेच या स्पर्धेत टिकू शकतात. ज्यांचा रिसर्च स्कोर जास्त आहे, ज्यांचे काही म्हणजे बऱ्यापैकी अभ्यास आहे, अनुभव आहे,
त्यानंतर रिसर्च पेपर म्हणजे स्कोपसमध्ये प्रसिद्ध आहेत, बुक पब्लिश आहेत ISBN मध्ये. अशाच विद्यार्थ्यांना इथं संधी मिळेल. कुठं तर हे जे विद्यापीठ स्तरावर प्राध्यापक भरती होणार आहे, अनुदानित कॉलेजमध्ये जी प्राध्यापक भरती येणार आहे, मी आजच ऐकलं की त्या भरतीवर स्टे येणार आहे. त्यामुळं MPSC मार्फत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे चिकाटीनं आता काही म्हणजे हाती गिळलाय, फक्त शेपूट राहिले, कमी कालावधी राहिलेला आहे. आणि योग्य मार्गदर्शन देखील असेल आपण नक्कीच यशस्वी होऊ शकता. ही भरती प्रक्रिया केवळ संधी नाही तर गरिबातील गरीब, ग्रामीण आणि सामान्य विद्यार्थी देखील आपल्या प्राध्यापक होण्याचं स्वप्न साकार करू शकतोय. आपण बघितलं असेल हेळकर सरांचं मुलाखत आपण ठेवणार आहोत, त्यावेळेस त्यांना तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता आणि त्यांचे अनुभव तुम्ही ऐकू शकता. अतिशय ग्रामीण भागातील विद्यार्थी प्राचार्य पदात क्लास 1 सुपर क्लास 1 ची पोस्ट ते मिळवू शकतात. काही नाही, फक्त त्यांच्या बुद्धिचातुर्याच्या जीवावर आणि योग्य त्या मार्गदर्शनाखाली. अशी खरी समान संधी भविष्यात येणार नाहीये. यामुळे ही वेळ दौडू नका. आजच आपल्या स्वप्नांच्या दिशेनं पहिलं पाऊल टाका. अभ्यासाला सुरुवात करा, सातत्य ठेवा. आपल्या सोबत आम्ही आहोतच. ऑल एक्झाम कट्टा, ज्यामार्फत तुम्हाला मराठी, इंग्रजी, हिंदी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या 5 विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहेत. ऑल एक्झाम कट्टा ॲपवर. या ऑल एक्झाम कट्टा ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे. तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता किंवा जो माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याला कॉल करून देखील तुम्ही चौकशी करू शकता. अतिशय कमी फीसमध्ये आपण हे कोर्स ठेवलेले आहेत, ज्यामध्ये टायपिंग एकेका विषयाचे 3000 पेजच्या नोट्स आहेत. त्यानंतर 10 टेस्ट सिरीज विश्लेषणासह आहेत. जशी ऑनलाईन 100 प्रश्न, 200 गुण, 1/4 निगेटिव्ह सिस्टीमसह आपण ते सर्व बनवलेलं आहे. ज्या विषयाचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इंग्लिश या विषयाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पूर्ण सिलेबसवर आधारित 10 सराव टेस्ट विश्लेषणासह आपण ॲपवर उपलब्ध करून दिलेले आहेत. नक्कीच त्या देखील अतिशय अल्प प्रमाणामध्ये, फक्त आपण टायपिंगचा आणि जे ज्यांच्याकडून अपलोड करून घेतोय त्यांचाच खर्च निघेल या दृष्टिकोनातून हे आपण सर्व बनवलेलं आहे. या मागचा एवढाच उद्देश आहे की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी, सहाय्यक प्राध्यापक 1ही रुपया न भरता MPSC अंतर्गत होऊ शकतं. ते सिद्ध करण्यासाठी आपण मागील 1 वर्षापासून सातत्यानं अपडेट देत आहोत आणि वेळोवेळी मार्गदर्शन करत आहोत. या वेगवेगळ्या कोर्सच्या माध्यमातून, अपडेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयाचे कोर्सेस, परीक्षा बेमुख अभ्यासक्रमानुसार पूर्ण तयारी, MCQs, कारण तुमची परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची, त्यामुळे आपण जवळपास 5000च्या आसपास MCQs दिलेले आहेत. त्यानंतर वर्णनात्मक उत्तर लेखन देखील दिलेलं आहे, म्हणजे प्रत्येक MCQचं विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतर आपण याच्याबरोबरच तुम्हाला जे इंटरव्ह्यूला पात्र होतील त्यांच्यासाठी प्रत्यक्ष पुण्यामध्ये आपण इंटरव्ह्यू मुलाखतीचं देखील आयोजन करणार आहोत. जसं आता प्राचार्य पदासाठी आपण मार्गदर्शन केलं मुलाखतीला, त्या पद्धतीनं मुलाखतीचं मार्गदर्शन देखील आपण करणार आहोत. योग्य दिशा, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रामाणिक प्रयत्न असेल तर निश्चितच यश नक्कीच तुमचं असेल. ज्या पद्धतीने आज मला हेरकर सरांनी 5 वाजता, मी नेटकच विद्यापीठातून घरी पोहोचलो होतो, सरांचा कॉल आला, सर माझी निवड झाली, 6 जागा होत्या, 5व्या क्रमांकावर सरांचं नाव होतं. त्यावेळेस मी ती बातमी ऐकून सरांना मी एवढंच म्हटलं, सर जेवढा तुम्हाला आनंद झाला नसेल त्याच्यापेक्षा 1 काकण जास्त आनंद मला झालेला आहे, कारण ऑल एक्झाम कट्ट्याचा पहिला रिझल्ट हा प्राचार्यपद MPSC अंतर्गत आलेला आहे. यापूर्वी आपण ऑल एक्झाम कट्ट्यामार्फत तुम्ही निकाल बघू शकता. TET परीक्षेचे निकाल आहेत. 2000 आपण सुरुवातीला जे घेतले होते कोर्सेस, टेट परीक्षा शिक्षक भरतीचे 154 विद्यार्थी 2022च्या टेट परीक्षेतून लागलेले आहेत. त्यानंतर सेट परीक्षा आपण रिझल्ट बघू शकता. मी सांगायची आवश्यकता नाहीये, यूट्यूबवर सर्व रिझल्ट त्यांच्या नावासहित टाकलेले आहेत. शेकडो विद्यार्थी सेटनेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत आणि आपलं टार्गेट आहे की या येणाऱ्या MPSC अंतर्गत आपल्या मार्गदर्शनाअंतर्गत कमीत कमी शतक आपल्याला करायचंय. त्या शतकामध्ये तुमचाही समावेश असेल अशी आपण अपेक्षा करूयात आणि येणाऱ्या परीक्षेचा लवकरात लवकर त्याचं टाइम टेबल निश्चित होईल. परत
आपल्याला एक सवय असते की तहान लागली की विहीर खंदायची, आणि आपल्याला नंतर काय होतं, ती तहान आवरत नाही आणि आपल्याला काही पाणी पिणंही सिद्ध होत नाही आणि विहीर खणणंही सिद्ध होत म्हणजे पूर्णत्वाला जात नाही. त्यामुळे योग्य वेळी आताच अभ्यासाला लागा, सातत्य ठेवा, प्रामाणिक प्रयत्न करा. पारदर्शक प्रक्रिया आहे, निश्चितच तुम्ही या प्रक्रियेचा भाग होऊ शकता. ऑल एक्झाम कट्टा आपल्या बरोबर आहे. परत एकदा अभ्यासाच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. यशवंत व्हा. निश्चितच आपल्या क्लासचं मेन ब्रीद आहे मैत्री उच्च विचारांची. धन्यवाद.